हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आपण आज कंटिन्यू करतोय कोऑर्डिनेट बॉन्ड. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं कोऑर्डिनेट बॉन्ड काय असतो. कोऑर्डिनेट बॉन्ड कसा फॉर्म होतो, जेव्हा एका बॉन्डसाठी लागणारे दोन्ही इलेक्ट्रॉन काय करेल, एकच ॲटम कंट्रीब्यूट करेल, त्या बॉन्डला आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं NH4+. आज सेकंड एक्झाम्पल बघतोय फॉर्मेशन ऑफ NH3BF3. ठीक आहे. हे जे आहे ते काय आहे, अडक्ट फॉर्मेशन आहे. बघा लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं होतं तसं नायट्रोजन आहे, त्याचे 3 बॉन्ड्स आहेत हायड्रोजन बरोबर, एक लोन पेअर आहे. बोरॉन BF3 मधून घेतलेला आहे, BF3 लिहिलेला आहे. बोरॉन वरती एम्प्टी ऑर्बिटल असते. हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये काय होतात, ट्रान्सफर केले जातात. ट्रान्सफर केल्यानंतर जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे. त्याचं स्ट्रक्चर आपण काढून कसं बघतोय, नायट्रोजन आहे, नायट्रोजनचे आपण काय केलं तर ऑर्बिटल्स दाखवलेले आहेत. हायड्रोजनचे हे ओव्हरलॅप दाखवलेत, म्हणजे हे जे कोव्हॅलंट बॉन्ड्स फॉर्म झालेत ते दाखवलेले आहेत. नायट्रोजन आणि हायड्रोजनचे ओव्हरलॅप करून 1 2 3 आहेत. 3 हायड्रोजन आहेत म्हणून 3 दाखवले. चौथ्या ऑर्बिटल मध्ये काय आहे, लोन पेअर आहे. ठीक आहे. पुढे BF3 मध्ये काय आहे, बोरॉन आहे. बोरॉनचे पी ऑर्बिटल्स आहेत. BF3 मध्ये आता काय होते, जसं हायड्रोजनचे S ऑर्बिटल्स होते तसे फ्लोरीनचे कोणते ऑर्बिटल्स असतात, पी ऑर्बिटल्स असतात. आणि पी ऑर्बिटल कसे असतात, डम्बेल शेप असतात. त्यामुळे काय केलेलं आपण हे ओव्हरलॅपिंगचे रेड ऑर्बिटल्स दाखवलेत, ते कसे दाखवलेत, पी ऑर्बिटल्स असल्यामुळे डम्बेल शेपचे दाखवलेत. हे 3 फ्लोरीनचे 3 बॉन्ड झाले, 1 2 3 1 2 3. राहिलेली काय आहे, ही एम्प्टी ऑर्बिटल आहे. ही जी लोन पेअर आहे ती काय केली जाते, हे एम्प्टी ऑर्बिटल बरोबर शेअर केली जाते. आणि दोन्ही इलेक्ट्रॉन काय करतोय, हा नायट्रोजनच देतोय, म्हणून जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतोय, कोऑर्डिनेट बॉन्ड. तेच आपण दाखवलेलं आहे. काय झालेलं आहे इथं, ओव्हरलॅप. नायट्रोजनची लोन पेअर वाली ऑर्बिटल आणि बोरॉनची एम्प्टी ऑर्बिटल या दोघांचा ओव्हरलॅप झालेला आहे. आणि या दोघांच्या ओव्हरलॅप मध्ये काय आहे, नायट्रोजनची लोन पेअर प्रेझेंट आहे. आणि जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतोय, कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे कॉम्प्लेक्सेस फॉर्म होतात ते मोस्टली काय केले असतात, कोऑर्डिनेट बॉन्ड्स पासून फॉर्म झालेले असतात. मेटलवरती N+ एवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे मेटलवरती 3+ असेल, 4+ असेल, काही असेल. मेटलवरती N+ चार्ज आहे, प्लस L लिहिला. L म्हणजे काय आहे, लिगॅन्ड आहे. आणि हा लिगॅन्ड काय असतो, इलेक्ट्रॉन डोनर असतो. मेटल काय असतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर असतो. मग हा लिगॅन्ड काय करेल, इलेक्ट्रॉन मेटलला देईल आणि काय करेल, अडक्ट फॉर्मेशन करेल. बॉन्ड काय दाखवला आपण, लिगॅन्ड कडून मेटलकडे दाखवलेला आहे. म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये ऍक्सेप्टर कोण आहे, मेटल आहे. डोनर कोण आहे, हा लिगॅन्ड आहे. हे कोणी सांगितले, लेविज ऍसिड बेस थेअरीने सांगितलेलं आहे की मेटल्स काय असतात, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणून ऍक्ट करतात आणि लिगॅन्ड्स जे असतात ते काय करतात, इलेक्ट्रॉन डोनर म्हणून ऍक्ट होतात. आणि त्यांच्यात जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतोय, कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतोय. नेक्स्ट पॉईंट बघा, कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. जो कोऑर्डिनेट बॉन्ड आहे त्याच्यात कोव्हॅलंट कॅरेक्टर सुद्धा असतं. मग ते कशामुळे येतं बघा, जो डोनर आहे त्याच्यावरती काय येतो, डेल्टा निगेटिव्ह चार्ज येतोय असतोय. आणि जो ऍक्सेप्टर आहे त्याच्यावरती काय असतो, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर हे कशावरून ठरवलं आपण बघा, इथे एक्झाम्पल बघा. ऍक्सेप्टर जो आहे त्याच्यावरती काय दिसतोय आपल्याला, पॉझिटिव्ह चार्ज असतो. म्हणून इथं काय लिहिलेलं आपण, ऍक्सेप्टर वरती काय असतोय, पॉझिटिव्ह चार्ज असतो. डोनर वरती काय असेल, निगेटिव्ह चार्ज असेल. मग हे जे चार्ज सेपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे या बॉन्डला आपण आणखी काय म्हणतो, सेमी पोलर बॉन्ड किंवा डेटिव्ह बॉन्ड. ठीक आहे. सेमी पोलर बॉन्ड किंवा डेटिव्ह बॉन्ड. हे जे आपण चार्जेस दाखवले ते पूर्ण चार्जेस दाखवले असे आपण मायनस प्लस करून कसे दाखवलेत, डेल्टा मायनस आणि डेल्टा प्लस. म्हणजे इथं काय झालेलं आहे, पार्शियल पोलरायझेशन झाले. कम्प्लीट पोलरायझेशन झालेलं आहे का, नाही. म्हणून आपण त्या बॉन्डला पोलर म्हणता काय म्हणतोय, सेमी पोलर बॉन्ड. आता बघा, या बॉन्ड मध्ये आयोनिक ऍज वेल एज कोव्हॅलंट कॅरेक्टर आहे. ठीक आहे. आयोनिक ऍज वेल एज कोव्हॅलंट कॅरेक्टर आहे. बॉन्ड फॉर्म झालेला कोणता आहे, आपण म्हणतोय त्याच्यात कोव्हॅलंट कॅरेक्टर आहे. ठीक आहे. आयोनिक कुठून आला, तर इथं काय झालेले, चार्जेस क्रिएट झालेले आहेत. मग आयोनिक बॉन्ड आपण काय सांगतो, 2 आयन्स मध्ये जे बॉन्ड फॉर्म होतात त्यांना आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड. मग हा जो कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो काय करतोय, आयोनिक कॅरेक्टर पण दाखवतोय आणि कोव्हॅलंट कॅरेक्टर पण दाखवतोय. म्हणून या बॉन्डला काय म्हटलं जातं, को आयोनिक बॉन्ड. ठीक आहे. कोव्हॅलंट मधून को घेतलेला आहे, आयोनिक मधून आयोनिक घेतलेला आहे. असा जो बॉन्ड फॉर्म झालेला असेल ज्याच्यात चार्ज सेपरेशन पण असेल आणि कोव्हॅलंट कॅरेक्टर पण दाखवत असेल तर तिथं आपण काय म्हणतो, को आयोनिक बॉन्ड. ठीक आहे. आता इथं आपण काय म्हणतोय, कोव्हॅलंट शब्द का आलेला आहे, तर कोव्हॅलंट काय करतोय, लोन पेअर जी आहे ती शेअर झालेली आहे. कोणाबरोबर, नायट्रोजन बरोबर आणि बोरॉन बरोबर आहे. नायट्रोजनची लोन पेअर, पण ती शेअर कोणाबरोबर झालेली आहे, बोरॉन बरोबर झालेली आहे. म्हणून इथं नाव काय दिलं आपण, कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. तर हे काय होतं, आपलं कोऑर्डिनेट बॉन्ड होतो. जो बॉन्ड फॉर्म होत असताना काय होतं,
दोन्ही लागणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, रिक्वायर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, ते कोण करतो, एकच ऍटम डोनेट करतो, दुसरा ऍटम फक्त ऍक्सेप्ट करतो, स्वतःचे इलेक्ट्रॉन कंट्रीब्यूट करत नाही. असा जो बॉन्ड फॉर्म होईल त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मेटॅलिक बॉन्ड आणि हायड्रोजन बॉन्ड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.